कर्ता पूर्वात्रेयानुग्रहं पुनराहे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते धर्मास्मान् नमस्ते वन्नो माता त्वं पिता भोजकस्मं प्रातायो लक्ष्येमकृतसकृतस्मं त्वं सर्वस्वं नमो विष्णुवे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं जयनं भीतिं क्लेशं त्वं महाशूत्रयनं प्रातारमो ईशैशास्तुते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नाभिलाता प्रभता त्वत्तो देव त्वं शरण्यो कर्ता पूर्वात्रेयानुग्रहं पुनराहे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते सर्वे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाप्यानन्दपूर्वे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते पाहि देवादिदेव भावकारिणं क्लेशारिं सुकीर्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते तन्नो माता त्वं पिता भोजकस्मं प्रातायो लक्ष्येमकृतसकृतस्मं नमो विष्णुवे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशो त्वदन्यं प्रातारनो ईशैशास्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापिदाता भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कर्ता पूर्वात्रेयानुग्रहं पुनराहे श्रीवल्लभस्त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्यं क्लेशावस्वन्नो प्रभो विष्णुमूर्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते पापं तारनो वीशैशास्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते ज्ञानेस्त्राता सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते देवदत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवदत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तत्कामला प्रसन्नो श्रीचरितु वरदेशि सर्व इंद्रियाणि मन हेतु से हाथी आहे। प्रसन्न होशी चरितु वरदेशि विवेकानि सत्संग सुदेवा निर्मल देहि जेणे त्वदिराहे जेणे वरदेशि कर्मी आनंद मागे तुझसी निर्धारुनि मान दत्तामजला प्रसन्न होशी चरितु वरदेशि। श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव नमस्ते त्वन्नो माता त्वं पिता भोजकस्मं प्रातायो लक्ष्येमकृतसकृतस्मं त्वं सर्वस्वं प्रातारमो ईशैशास्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते त्वं शरण्यो कर्ता पूर्वात्रेयानुग्रहं पुनराहे घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं देव भावग्राह्यं क्लेशारिं सुकीर्ते घोरात्कष्टादुत्तरास्मान् नमस्ते तन्नो माता त्वं पिता भोजकस्मं
वल्लभस्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावभक्त्यायं क्लेशाय सुशीले आदायोगक्षेमकृत्सकृत्स्वं त्वं सर्वस्वं मोक्षोदिष्वते घोराकृष्णास्मान् भीतिं क्लेशं त्वं हराशुपदन्यं प्रातारमो वीक्षैषासुते घोराकृष्णास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नाभिलाता नवरता त्वत्तो देवत्वं शरण्योऽभिलातुत्रास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाभिलातुत्रास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोयवस्वं प्रातायो रक्षेमुरे घोराकृष्णास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं घोराकृष्णास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नाभिलाता नवरता त्वत्तो देवत्वं सर्वे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाभिलानन्दभूते घोराकृष्णात् श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावभक्त्यायं क्लेशाय सुशीले सर्वस्वं मोक्षोदिष्वते घोराकृष्णात् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं वीक्षैषासुते घोराकृष्णात् नमस्ते नान्यस्त्राता नाभिलाता धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गातिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाभिलानन्दभूते श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावभक्त्यायं क्लेशाय सुशीले घोराकृष्णात् नमस्ते त्वदायोगक्षेमकृत्सकृत्स्वं त्वं सर्वस्वं मोक्षोदिष्वते घोराकृष्णात् नमस्ते विशेषास्ते घोराकृष्णात् नमस्ते नान्यस्त्राता पूर्वात्रेयानुग्रहं पुनराते घोराकृष्णात् नमस्ते सभाय अभ्यन्तरितुवे गोरपडे असं काहीतरी द्यायचं त्याला. आणलेला आहे तो आता दत्त महाराजांना अर्पण करण्यात येत आहे. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्सा विघ्नाति गुरुर्वे पूर्वे सुपादराति सर्वांगी सुंदरभूतिहेन्दुराति कंठी धरते वा कंठी शोभे वा मुक्तापराति जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मनोकामना पूर्ति जय देव जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमारा
उत्सव असतो त्याची आपण सुरुवात करत असतो. पूज्य बाबा महाराज सारनेकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वातावरण शुद्धीचा सिद्धघोष असलेला हा सर्वांच्या मातृवत्सल सौ जयाबाईंनी यांचा सत्कार छायाचित्र देऊन करतील. आज आपल्याला आपल्या पूज्य बाबा महाराजांचं मानपत्र देऊन नागपूरवरून खास या कार्यक्रमासाठी निलमताई इथे आलेल्या आहेत. ट्रस्टच्या तर्फे त्यांचे खूप खूप आभार. आहे ते पूज्य माधवनाथजी महाराज आणि त्यांचाच आशीर्वाद या समारंभाला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय हलवाई यांना मी विनंती करतो. त्यांनी श्री नामदोशी साहेबांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्हाला सदैव उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे विश्वस्त राजू अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अनेक साधक उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व साधक विविध ठिकाणावरून या ठिकाणी आलेले आहेत. यांचा या ठिकाणी होत आहे. मी ॲडव्होकेट रजनीबाई उकरंडे यांना विनंती करतो. आणि कष्ट दूर करणं आणि त्याचबरोबर सुखसंपन्नता मिळणं, मनाला स्वास्थ्य मिळणं, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आजकालच्या काळामध्ये एवढे भाविक एकत्र येतात आणि बऱ्याच जणांना ते स्तोत्र पाठ आहे म्हटल्यावरती मी फार प्रभावित झालेली आहे. कारण आमच्या विधिमंडळातली भाषणं ऐकून मी प्रभावित होतेच, पण इथे असं एवढ्या लोकांनी स्तोत्र म्हणणं आणि सकाळी सकाळी यायचं आणि हे सर्व म्हणायचं, ते सगळ्या तराणेकर गुरुजींची आज माझी परिचय झाला. इंदोरशी आमचं एक नातं आहे. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा तर देतेच, परंतु आपल्या विश्वस्त मंडळाने काही शासनाच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, तर त्याच्याबद्दलचं मला निवेदन अजून आलेलं नाही आहे. तर ते रासने तुम्ही जरा मागे लागून थोडं ते पटकन करून घ्या आणि आपल्याला जे काही शक्य होईल ते सहकार्य माझं राहील. आमचे आजोबा हे शैक्षणिक याच्यात होते आणि ते माधवनाथ महाराजांचे भक्त होते आणि त्यामुळे कायम आमच्या घरामध्ये आजतागायत गेली 100 वर्ष तरी सातत्याने दर गुरुवारी दत्ताची आरती आणि उपास असतो आणि तो अधिवेशन नसला तरी मी पाळते आणि जाऊन आरती करून मग संध्याकाळी पुढचे कार्यक्रम आणि हे सगळे पूर्ण करत असते. त्यामुळे दत्तगुरू महाराजच आपल्याला सगळा मार्ग दाखवतात याच्यावर मला विश्वास आहे, ठाम खात्री आहे. आणि त्यामुळे जे आम्हाला विरोध करतात त्यांना पण दत्तगुरू कधी ना कधी चांगली सद्बुद्धी देतील अशी मला खात्री वाटते. तर मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. आणि आता आपली निवडणूक होणार आहे. हा निवडणुकीचा अजिबातच मंच नाही आहे, पण जे काही चांगलं असेल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने असेल ते घडावं अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते. जेव्हा आपण धर्माचा विषय असं म्हणतो की धर्मो रक्षती रक्षिता, जे मंडळी धर्मकार्यामध्ये आपला सहभाग करतात त्यांचं धर्मरक्षण करतो. पण आजच्या काळात आरोग्य माध्यम खलु धर्म साधनम, आरोग्य हे खऱ्या अर्थाने धर्म कुठल्याही करण्याकरता साधन आहे. आणि ताईंनी जसा उल्लेख केला तसं आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नव्हे तर समाज मनाचं आरोग्य ही महत्त्वाची गोष्ट आजच्या घरात अतिशय आवश्यक आहे. म्हणून हा जो ब्रह्मयज्ञम प्रथम पुरस्कार किंवा सगळ्यांनी केलेला जपयज्ञ आहे हा मनाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे असं मी या ठिकाणी सांगून आपण नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.